नमस्कार मित्रांनो, टोटल आउटपुट पॉवर सोल्युशन्समधून मी मनोहर तत्ववादी. आज आपण डिस्कस करणार आहोत ताप विद्युत केंद्राची कार्यक्षमता आणि ताप दर. हा पहिलाच व्हिडिओ आहे मराठीमध्ये आणि यामध्ये बरेचसे शब्द इंग्रजीतले असतील, तर मला असं वाटतं काही ठिकाणी त्याची ट्रान्सलेशन करता न आल्यामुळे किंवा असं होऊ शकतं, पण समजून घ्याल. तर आपण सुरुवात करूया. कार्यक्षमता आणि तापदर. मित्रांनो, कार्यक्षमता आणि तापदर म्हणजे काय, याच्यातला डिफरन्स काय? कार्यक्षमता म्हणजे एफिशियन्सी, ज्याला आपण आउटपुट भागिले इनपुट असं म्हणतो. आणि यामध्ये जर आपल्याला माहिती असेल, जर आपली हानी किती आहे, झालेला लॉस किती आहे ते जर मोजू शकलो आपण, तर आउटपुट आपल्याला काढता येईल. ते इनपुट उणे हानी म्हणजेच कार्यक्षमता बरोबर इनपुट उणे हानी डिवायडेड बाय त्याला भागिला इनपुट. म्हणजेच जर ही हानी 10% असेल तर कार्यक्षमता ही 90% होईल. तापदराच्या बाबतीमध्ये 1 किलोवॅट अवर विद्युत ऊर्जा ज्याला म्हणतो आपण, त्याला 1 युनिट म्हणतात, विजेचं 1 युनिट. आणि 1 किलोवॅट अवर विद्युत ऊर्जा याच्या इक्विव्हॅलंट जे उष्णता ऊर्जामध्ये जे आहे ते 860 किलो कॅलरीज ही उष्णता ऊर्जा आहे 1 किलोवॅट अवरला. 1 किलोवॅट अवर विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी आपल्याला जी काही उष्णता लागते त्यालाच आपण तापदर म्हणतो किंवा हीट रेट म्हणतो. त्याचे युनिट आहे किलो कॅलरीज पर KWH. याप्रमाणे आपण आता विद्युत केंद्रातील जनित्र, बाष्पचक्र आणि बाष्पक यांची कार्यक्षमता व तापदर बघूया. ताप विद्युत केंद्रातील मुख्य उपकरणे, त्यांची कार्यक्षमता आणि तापदर. आता इथे बघाल तुम्ही मुख्य उपकरणे कोणते कोणते आहेत. जनरेटर आहे, टर्बाईन आहे आणि बॉयलर आहेत. ही 3 मुख्य उपकरणे आपण हे केलेली आहेत. त्यामध्ये आपण तिन्ही याचं साधारणपणे तापदर काय असेल ते बघूया आणि कार्यक्षमतेबद्दल पण डिस्कस करूया. पहिला जो हे उपकरण जे आपण म्हणतो जनित्राची कार्यक्षमता, जनरेटर एफिशियन्सी. विद्युत केंद्रामध्ये आपण जनित्राला गती देतो, रोटेशनल पॉवर देतो आणि त्यामुळे वीज तयार होते. हा विजेचा प्रवाह जेव्हा जनित्रातील स्टेटरमधील वाहकातून किंवा कंडक्टरमधून जातो तेव्हा वाहकांमध्ये उष्णता ऊर्जा निर्माण होते. ही उष्णता ऊर्जा म्हणजेच सर्वात जास्त हानी ही उष्णता ऊर्जा ही I²R होते. ही हानी स्टेटर कूलिंग वॉटर आणि रोटरमध्ये जी काही हानी होते ती रोटर कूलिंग ज्याने आपण करतो. हायड्रोजन असेल ते हायड्रोजन परत आपण कूल करतो, पण हे सर्व कूलिंग करून वातावरणामध्ये सोडली जाते ही ऊर्जा. तर उष्णता ऊर्जा जी असते ती साधारणपणे मोजतो आपण I²R वॅट्स. I म्हणजे कंडक्टरमधून जाणारा प्रवाह एम्पियरमध्ये आणि R म्हणजे वाइंडिंग रेझिस्टन्स ओममध्ये. यामध्ये आपण कंडक्टरमधून जाणारा प्रवाह हा 11 kVचा असेल, 11 kV किंवा 17 kV वगैरेच्या जवळपास असेल समजा व्होल्टेज, तर साधारणपणे 10,000 ते 11,000 12,000 एवढा असतो. आणि त्याचा स्क्वेअर आणि वॅट्स, त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे 4 मेगावॉटपर्यंत ही इतकी हानी होत असते 210 मेगावॉटच्या जनरेटरमध्ये. ही हानी तयार झालेल्या ऊर्जेच्या जवळजवळ 2% असते. म्हणजेच जनित्राची कार्यक्षमता 98% असते. आणि 210 मेगावॉटच्या जनित्रामध्ये ही हानी जवळजवळ 4 मेगावॉट इतकी असते. आता बघूया आपण जनरेटर याचा हीट रेटच्याबद्दल काय, म्हणजे हीट रेट कसं काय. समजा आपण विद्युत ऊर्जा तयार केली 1 किलोवॅट अवर, म्हणजेच 860 किलो कॅलरी एवढी ऊर्जा आपण तयार केली. या 860 किलो कॅलरी तयार करण्यासाठी जो लॉस झाला आहे आपला जनरेटरमध्ये तो जवळजवळ 20 किलो कॅलरी एवढा आहे. म्हणजे जनरेटरला आपल्याला रोटेशनल एनर्जी जी द्यावी लागेल ती 880 किलो कॅलरी एवढी उष्णता ऊर्जाच्या इक्विव्हॅलंट जी यांत्रिकी ऊर्जा असेल ती द्यावी लागेल. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की जनरेटरचा जो हीट रेट आहे तो 880 किलो कॅलरीज पर किलोवॅट अवर आहे. आणि विद्युत जनरेटरची कार्यक्षमता जवळजवळ 98% एवढी असते. या जनरेटरमध्ये होणारी हानी, ती हानी कॉपर लॉस म्हणजे वाइंडिंगमध्ये होणारी हानी, कारण वाइंडिंगमधून करंट फ्लो होतो, ते
KVAवरती ॲम्पियरमध्ये डिपेंडंट असेल, जे करंट फ्लो होतो आहे त्याच्यामध्ये वाइंडिंगमध्ये त्यावर डिपेंडंट असेल, आणि वाइंडिंगचा रेझिस्टन्स. नंतर आयरन लॉस. आपल्या जनरेटरमध्ये चुंबकीय क्षेत्र असतं, नॉर्थ साऊथ चुंबकीय क्षेत्र, आणि त्यामुळे काही हानी होते. ही हानी त्या चुंबकीय क्षेत्रामुळे होते, ही एक हानी असते. आणि इतर लॉसेसमध्ये बेअरिंग्ज आहेत, नंतर घर्षण आहे काही ठिकाणी, नंतर हायड्रोजनमध्ये जी काही ऊर्जा आपल्याला लागत असेल किंवा अजून इतर लॉसेसमध्ये येईल ते सर्व. या सर्वांची बेरीज जवळजवळ 2% इतकी असते. म्हणजेच जनरेटरची कार्यक्षमता जवळजवळ 98% इतकी असते. आता टर्बाईनकडे बघूया. टर्बाईनमध्ये आपल्याला हे BHELचं टर्बाईन आहे 210 मेगावॉटचं. यामध्ये डिझाईन एफिशियन्सीज ज्या डिझायनरनी दिलेल्या आहेत त्या HP टर्बाईनची कार्यक्षमता 81.11% आहे, IP टर्बाईनची 89.83% आणि LP टर्बाईनची 85.0% इतकी ही डिझाईन एफिशियन्सीज आहेत. पण या डिझाईन एफिशियन्सीजमध्ये त्यामध्ये म्हणजे टर्बाईनमध्ये जी हानी होते ती हानी ओव्हरऑल केल्यानंतर जर आपण मोजली तर त्यानंतर त्यामध्ये ओव्हरऑल केल्याबरोबर कमी असेल, पण हे हळूहळू वाढत जाते. कशामुळे वाढत जाते? तर नोझलमध्ये होणारे घर्षण. टर्बाईनमध्ये नॉझल्स असतात, त्या नॉझलमधनं स्टीम जाते आणि त्यामध्ये जी काही फ्रिक्शन होते त्यामुळे जे काही घर्षण होते त्यामुळे हानी होते. त्यानंतर स्टीम ती ब्लेडवरनं पास होते, तेव्हा त्या ब्लेडवरती होणारे घर्षण त्यामुळे ही हानी होते. डिस्कमध्ये होणारे घर्षण, मध्ये डिस्क असतात 2 स्टेजेसच्या मध्ये, त्यामध्ये सुद्धा फ्रिक्शन होतं आणि तीसुद्धा हानी होते. नंतर डायफ्राम, ग्लँड व ब्लेड टिपमधलं लिकेज, हे जर लिकेज होत असेल त्यातनं स्टीमचं तर ते पण एक हानी असते. कधी आपण बघितलं असेल की अपूर्ण स्टीम ॲडमिशन म्हणजे पार्शल ॲडमिशन, आपले 4ही कंट्रोल वॉल्स जर ओपन नसतील, पार्शल ॲडमिशन, तर तिथे काही लॉस होईल आहे. नंतर एक्झॉस्ट स्टीमला वेट स्टीम असणे. एक्झॉस्ट स्टीम जी असेल ती जर वेट असेल तर साहजिकच 3600 RPMनी जेव्हा आपला टर्बाईन फिरत असतो तर त्यावेळेला त्या वेटनेसमुळे त्या टर्बाईनला एक रेझिस्टन्स, त्या रोटरला एक रेझिस्टन्स राहील आणि त्या एक्झॉस्ट स्टीम जर वेट असेल तर त्या रेझिस्टन्समुळे तो एक लॉस होईल. यामध्ये पहिले जे 4 आहेत नॉझल ते साधारणपणे जेव्हा आपलं ओव्हरऑल होतं त्यावेळेला ते कमीत कमी असतात, मग हळूहळू वाढत जातात कालांतराने. ते आपल्या लक्षात येईल की जेव्हा आपण टर्बाईनची एफिशियन्सी काढू. तर टर्बाईनची एफिशियन्सी काढण्याकरता एक वेगळं आपण सेशन घेऊ की ज्यामध्ये आपण टर्बाईनची एफिशियन्सी कशी काढायची आणि त्यामुळे ही जी हानी आहे ही का होते हे बघू शकतो. टर्बाईनच्या बाहेरील हानी म्हणजे कसं की शॅफ्ट ग्लँडमधनं लिकेज होत असेल काही स्टीम, ते लिकेज होतच असते, तर ती एक हानी असते. ही सर्व हानी कमीत कमी झाली पाहिजे. आता सिलेंडरची कार्यक्षमता कमी होण्याची काय कारणं आहेत? सिलेंडरची कार्यक्षमता कमी होण्याची कारणं म्हणजे डॅमेज टू ब्लेड्स. हे ब्लेड्सला डॅमेज का होतं? तर जर का समजा स्ट्रेनर्स आपले खराब झाले असतील तर त्यामुळे काही डेब्रिस जे आहे ते ब्लेड्सपर्यंत जाईल आणि ब्लेड्सवरती स्ट्राईक होईल आणि त्यामुळे ब्लेड्स डॅमेज होतील. त्याचप्रमाणे टिप सील्स आणि इंटरस्टेज ग्लँड्समध्ये सुद्धा स्टीमचा प्रवाह कंटिन्यू जो चालू असतो त्यामुळे सुद्धा ते डॅमेज होतात. नंतर डिपॉझिशन ऑन ब्लेड्स. समजा सिलिका कधी जास्त मेंटेन झाली असे, कधी प्रॉब्लेम झाले असतील, त्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम डिपॉझिशन ऑन ब्लेड्स हा येऊ शकतो. नंतर स्टीम सायकल कार्यक्षमता. यामध्ये जर पाहिलं आपण तर आपण पाणी घेतो, पाण्याला उष्णता ऊर्जा देतो, त्याच्यानंतर ती स्टीममध्ये कन्व्हर्ट झाल्यावरती टर्बाईनमध्ये सोडतो आणि उष्णता ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर होतं. पण त्यापैकी जी स्टीम असते ती स्टीम आपण परत पाण्यात रूपांतर करतो आणि त्यामध्ये जवळजवळ 60% आपला लॉस होतो. याचा अर्थ हा की फक्त 40% आपण त्यामध्ये विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करू शकतो. म्हणून सायकल कार्यक्षमता आपण 40% जवळपास एवढी असते. बाष्पचक्राची कार्यक्षमता, हानी आणि ताप दर. आता यामध्ये मेन स्टीम जाते HP टर्बाईनमध्ये, नंतर कोल्ड रिहीट स्टीम तिथून बॉयलरमधनं परत हॉट रिहीट स्टीम येणार, ती IP टर्बाईनमध्ये जाणार, त्यानंतर LP टर्बाईनमध्ये आणि नंतर कंडेन्सरमध्ये. आता यामधनं आपल्याला जी रोटेशनल एनर्जी मिळते ती आपल्याला 880 किलो कॅलरीज एवढी मिळायला पाहिजे की तेवढी मिळाल्यानंतर म्हणजे इतकी हे मिळाल्यानंतर आपल्याला 860 किलो कॅलरी म्हणजे 1 किलोवॅटवर एवढं आपल्याला जनरेटरमधून मिळेल. आता यामध्ये जे लॉसेस आहेत टर्बाईनमध्ये तर काय लॉसेस आहेत?
कंडेन्सर कूलिंग वॉटरद्वारे वातावरणामध्ये सोडलेली ऊर्जा 962 किलो कॅलरी. ही कंडेन्सरमध्ये जे काही आपण कूलिंग वॉटर पाठवतो त्यामध्ये जवळजवळ एवढी एनर्जी ही वातावरणामध्ये सोडली जाते. त्यानंतर टर्बाईनमधील उष्णता हानी. टर्बाईन गरम असता आपण एल पी एच पी हीटर्स आहेत, एल पी हीटर्स आहेत, त्या हीटर्सना आपण एनर्जी देतो. आणि हे सर्व जी हानी आहे यामध्ये जी काही हानी होते लिकेजेसमध्ये अजून कशामध्ये, ती सर्व हानी मिळून 223 किलो कॅलरी एवढी असते. ही डिझायनरनी दिलेलं आहे आपल्याला की यामध्ये इतकी हानी होईल, कुठल्या कुठल्या अकाउंटवरती किती होईल हे पण दिलेलं असतं. तर यामध्ये ही हानी जवळजवळ 223 किलो कॅलरी एवढी आहे. याचाच अर्थ असा की आपण बॉयलरमधनं जी टर्बाईनमध्ये ऊर्जा देतो आहे ती जवळजवळ 2065 किलो कॅलरी एवढी असली पाहिजे, तरच आपल्याला जनरेटरच्या आउटपुटला 1 किलोवॅट अवर एवढं आपण जनरेट करू शकू. हे आपल्याला एक हे दिलेलं आहे डिझायनरनेच आपल्याला की काय काय कंडिशन असते. एच पी टर्बाईनच्या इनलेटला काय स्टीमचे पोझिशन असते, एच पी टर्बाईनच्या आउटलेटला काय, हे आपण प्रत्येक वेळा मॉनिटर पण करू शकतो. आपल्याकडे तेवढे इन्स्ट्रुमेंट्स असतात, त्या इन्स्ट्रुमेंटेशनने आपण मॉनिटर करू शकतो आणि याद्वारे आपण आपल्या टर्बाईनची एफिशियन्सी कंटिन्युअसली मॉनिटर करू शकतो. आणि टर्बाईनचा ताप दर पण यांनी आपण काढू शकतो. आता टर्बाईनला जी आपण दिलेली एकूण उष्णता आहे आणि त्यावर पॉवर किती जनरेट झाला आहे हे यामध्ये दाखवलेलं आहे. याच्यामध्ये एच पी टर्बाईन जर आपण बघितलं तर इनपुट स्टीम किती आहे, त्याचा फ्लो किती आहे, त्यामध्ये उष्णता ऊर्जा किती आहे आणि आउटपुट स्टीममध्ये फ्लो किती आहे आणि उष्णता ऊर्जा किती आहे, हे टोटल जर आपण मायनस केलं तर एच पी टर्बाईनला किती उष्णता मिळाली आहे हे आपल्या लक्षात येईल. तर साधारणपणे त्याचप्रमाणे आय पी टर्बाईनला आणि त्याचप्रमाणे एल पी टर्बाईनला आपण काढलं आणि हे पूर्ण नंतर आपण जर काढलं तर आपल्या हे लक्षात येईल की एच पी टर्बाईननी जनरेट केलेली पॉवर जी आहे ती जवळजवळ 77.296 मेगावॉट इतकी असेल. आय पी टर्बाईननी जनरेट केलेली पॉवर असेल तर ती जवळजवळ 103 मेगावॉट एवढी जवळपास असेल आणि एल पी टर्बाईननी जी जनरेट केलेली पॉवर आहे ती जवळजवळ 31 मेगावॉट एवढी असेल. टोटल मिळून 210 मेगावॉट तयार होतं. हे 210 मेगावॉटचं एच पी, आय पी आणि एल पीमधलं बायफर्केशन. आता टर्बाईन जनरेटर, टर्बो जनरेटर ज्याला म्हणतो आपण, त्याचा ताप दर आपण कसा काय काढणार. तर टर्बो जनरेटर याचा ताप दर म्हणजे काय की टर्बाईनला दिलेली एकूण उष्णता ऊर्जा आणि याला भागिले एकूण जनरेशन किलोवॅट अवरमध्ये. एका तासामध्ये आपण टर्बाईनला किती उष्णता ऊर्जा दिली आणि एका तासामध्ये किती जनरेशन झालं याचं भागाकार. तर यामध्ये बघा लाईव्ह स्टीम फ्लो किती आहे kg पर अवर, म्हणजे एका तासामध्ये 652 टन. एन्थाल्पी किती आहे स्टीमची, लाईव्ह स्टीमची. एन्थाल्पी ऑफ फीड वॉटर माहिती आहे आपल्याला किती आहे, ती घेतलेली आहे. रिहीट स्टीम फ्लो किती आहे तो, एन्थाल्पी रिहीट स्टीमची आणि एन्थाल्पी कोल्ड रिहीट स्टीमची. एन्थाल्पीज जे आहे ते आपल्याला स्टीम टेबल्सवर मिळू शकतात. त्या पर्टिक्युलर प्रेशर आणि त्या पर्टिक्युलर टेम्परेचरवर आपण काढू शकतो. आणि टोटल पॉवर डेव्हलप्ड ॲट जनरेटर आउटलेट हे आपल्या इथे किलोवॅट मीटर, जसं या किलोवॅट अवर मीटर असतं त्या मीटरमध्ये येतं आणि आपण त्या रिडिंगमधनं पहिल्या एका तासामध्ये किती किलोवॅट अवर जनरेट झाले हे त्यावरून आपण काढू शकतो. आणि या सर्व याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर या सर्व इक्वेशनमध्ये आपण जर व्हॅल्यूज टाकल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की हीट रेट हा 2043.11 किलो कॅलरी पर किलोवॅट अवर 210 मेगावॉटला, 2068 किलो कॅलरीज पर किलोवॅट अवर ॲट 176 मेगावॉटला, 2070 किलो कॅलरीज पर KWH हा 150 मेगावॉटला आणि 2156 किलो कॅलरीज पर KWH ॲट 100 मेगावॉट. यावरूनच असं लक्षात येईल तुमच्या की डिझाईन लोडला 210 मेगावॉटला टर्बाईनचा ताप दर हा कमीत कमी राहील, म्हणजेच 2043.11 किलो कॅलरीज इतका राहील. आता बाष्पकाचा विचार करूया आपण. बाष्पकामध्ये होणारी हानी आणि युनिटचा ताप दर. बॉयलरमध्ये बघाल तुम्ही तर हे बॉयलरचं साधारण चित्र आहे. यामध्ये आपण इनपुट कोळसा, उष्णता म्हणजे कोळशातील उष्णता, नंतर पाणी, हवा इत्यादी देत असतो आणि आपल्याला यामध्ये आउटपुट काय मिळतं तर ते आउटपुट आपण टर्बाईनमध्ये ऊर्जा सोडणार आहे ती 2065 किलो कॅलरी एवढी असली पाहिजे, तर आपल्याला जनरेटरमध्ये 1 किलोवॅट अवर एवढा जनरेट होईल.
यामध्ये आपण लॉसेस बघूया. तर डिझायनर ह्यासुद्धा BHELनीच डिझाईन केलेला बॉयलर आहे. यामध्ये त्यांनी मिनिमम जसं एअर प्रिहीटरच्या आउटलेटला जे धुराचं टेम्परेचर आहे ते 130 डिग्री सेंटीग्रेड एवढं राहिलं पाहिजे, त्यापेक्षा कमी येता कामा नये. त्यामुळे गरम धुरामुळे होणारी जी हानी आहे ती जवळजवळ 122 किलो कॅलरी, म्हणजे जवळजवळ 6% एवढी आहे. नंतर बॉटम ॲश आणि फ्लाय ॲश यामुळे होणारी हानी ही 24 किलो कॅलरी आहे. बॉटम ॲश आणि फ्लाय ॲश हे टोटली कोल मिल आणि जी एक्सेस एअर आहे त्यावरती डिपेंडंट राहील, कंबशन कसं झालं आहे त्यावरती. आणि इतर हानी जी आहे ती कोळशामध्ये जी आर्द्रता असते, कोळशातील हायड्रोजन की ज्यावर आपला कंट्रोल नाही आहे, ज्यावर कोळशा आणि रेडिएशनमुळे होणारी हानी ही जवळजवळ 5 किलो कॅलरी एवढी. तर टोटल याची करून पाहिलं आपण तर आपल्याला उष्णता ऊर्जा जे द्यायची आहे, इंधन, गरम हवा आणि पाणी, ही जवळजवळ 2396 किलो कॅलरी एवढी येईल. यालाच आपण युनिटचा तापदर म्हणतो. युनिट म्हणजे बॉयलर, टर्बाईन आणि जनरेटर. म्हणजे जेव्हा आपण बॉयलरला 2396 किलो कॅलरी एवढी उष्णता ऊर्जा देऊ तेव्हा कुठे 1 किलोवॅट अवर तयार होईल. युनिटचा तापदर म्हणजेच हे थोडक्यात इथे दिलेलं आहे. जनित्राचा तापदर जो आहे तो 880 किलो कॅलरीज पर किलोवॅट अवर. बाष्पचक्राचा तापदर हा 2065 किलो कॅलरीज पर किलोवॅट अवर. बाष्पचक्र आणि जनित्र युनिटचा म्हणजे तापदर हा 2396 किलो कॅलरीज पर किलोवॅट अवर एवढा आहे. वापरण्यात आलेल्या इंधनाची ऊर्जा, आपण जे वापरलं इंधन त्यामध्ये त्याची जी ऊर्जा आहे ती जर 3500 किलो कॅलरीज पर kg एवढी असेल तर 1 किलोवॅट अवर तयार करण्यासाठी आपल्याला लागणारं जे इंधन आहे ते जवळजवळ 0.68 kg पर किलोवॅट अवर एवढं राहील. यालाच आपण स्पेसिफिक कन्झम्पशन म्हणतो. म्हणजेच जेवढा ताप दर आपण जर कमी केला तर तेवढं आपल्याला इंधन कमी लागेल. हा ताप दर आपला 2396 आहे, हा जर कमी केला आपण तर तेवढंच आपल्याला इंधन कमी लागेल. त्याचबरोबर कार्बनचे उत्सर्जन पण कमी होईल, कारण इंधन कमी झालं आहे त्यामुळे कार्बनचे उत्सर्जन पण कमी होईल. आता हा जो ताप दर आपल्याला दिला होता तो होता डिझाईन ताप दर होता, पण यामध्ये वाढूनसुद्धा हा 2500पर्यंत जाऊ शकतो किंवा जास्त असू शकतो. मग आपण त्याकरता काय केलं पाहिजे तर हे ऊर्जेची बचत म्हणजेच कोळशाची बचत आणि पैशांची बचत. समजा कोळशाची किंमत 1800 रुपये पर टन एवढी आहे, ही कमीत कमी घेतलेली आहे, यापेक्षा जास्त अजून असू शकते. म्हणजे समजा 1 रुपये 80 पैसे पर kg एवढी आहे. 1 किलो कोळशामध्ये ऊर्जा जी आहे ती 3500 किलो कॅलरी एवढी आहे. तर 500 किलो कॅलरी 50 किलो कॅलरीची किंमत आहे ती जवळजवळ 2.5 पैसे एवढी होईल. समजा जर का आपण हा युनिटचा ताप दर 50 किलो कॅलरीने कमी करू शकलो तर आपली बचत किती होईल? 2.5 पैसे प्रति किलोवॅट अवर पर kWh एवढी असेल आपली बचत. एका दिवसामध्ये आपण 210 मेगावॅट जो युनिट असतो त्याचं जनरेशन किती किलोवॅट अवर्समध्ये होतं तर ते जवळजवळ 50,40,000 किलोवॅट अवर एवढं होतं. याचाच अर्थ असा की एका दिवसाची बचत जी होईल ती जवळजवळ 1,26,000 रुपये प्रतिदिवस एवढे होईल. हे जेव्हा आपण 50 किलो कॅलरीने जर त्याचा ताप दर कमी करू शकलो तर. आणि आधीचे जे ताप दर आपण याच्या आधी बघितले ते सर्व डिझाईन आहेत, त्याच्यामुळे आपला जो ॲक्च्युअल जो हीट रेट असेल तो यापेक्षा कितीतरी जास्त असेल. त्यामध्ये आपण जर कमी करत 50 किलो कॅलरीने जर कमी करू शकलो तर आपली इतकी बचत होऊ शकते. तर आता आपण हा इथेच थांबवूया हा सब्जेक्ट. यानंतर यावरीलच पुढचं अजून डिस्क्रिप्शन पुढील व्हिडिओजमध्ये येईलच. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. टोटल आउटपुट पॉवर सोल्युशन्स अशाच प्रकारचे अजून काही व्हिडिओज मराठीमध्ये आम्ही घेऊन येऊ. आपल्या कॉमेंट्सच्या प्रतीक्षेत मी मनोहर दामोदर तत्ववादी आपली रजा घेतो. धन्यवाद. परत एकदा धन्यवाद.